चौथं गणित आहे. अरुण आणि वरुण यांना अनुक्रमे एक काम पूर्ण करण्यासाठी 15 व 20 दिवस लागतात. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, परंतु 4 दिवसांनंतर वरुण काम सोडून निघून गेला. तर अरुणला एकट्याला उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? आता काय दिलेलं आहे ते बघा. अरुण एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. वरुण एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, परंतु 4 दिवसानंतर वरुण काम सोडून गेला. म्हणजे दोघांनी एकत्र 4 दिवस काम केलेलं आहे. अरुण एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. वरुण तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली. दोघांनी जर एकत्र मिळून काम केले तर पहिल्यांदा आपण लसावीच्या पद्धतीने हे गणित सोडवू. या दोघांचा लसावी काढू. 15 आणि 20 यांचा लसावी आहे 60. 60 म्हणजेच एकूण कामाचे युनिट. तर वरुण हा एका दिवसात 60/20 3 युनिट काम करतो. तर अरुण एका दिवसात 60/15 4 युनिट काम करतो. मग अरुण आणि वरुण एका दिवसात 4 + 3 म्हणजे 7 युनिट काम करतात. आता दोघांनी 4 दिवस काम केले, म्हणजे 4 दिवसाचे दोघांचे एकत्रित युनिट किती येणार? 4 × 7 म्हणजे 28 युनिट येणार. 4 दिवस या दोघांनी मिळून 28 युनिट काम केलेलं आहे. एकूण युनिट 60 आहेत. 4 दिवस दोघांनी 28 युनिट काम केलेलं आहे. म्हणजे उर्वरित कामाचे युनिट किती राहिले? उर्वरित कामाचे युनिट जे 60 + 28 60 + 28 32 युनिट. म्हणजे 32 युनिट काम हे शिल्लक राहिले. आता ते 32 युनिट काम अरुण हा एकटा करणार आहे, कारण वरुण हा काम सोडून गेला आहे. तर अरुण एका दिवसामध्ये किती युनिट काम करतो आहे? 4 युनिट. अरुण उर्वरित काम किती दिवसात पूर्ण करणार बघा. किती शिल्लक राहिले कामाचे युनिट? 32 युनिट काम शिल्लक राहिले. अरुण एका दिवसात 4 युनिट काम करतो आहे. तर ते पूर्ण करायला अरुणला 32/4 म्हणजे 8 दिवस लागतील. अरुणला उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी 8 दिवस लागतील. हेच आपण सूत्राने